आज 6 पक्ष तीन एका बाजूला असे 6 पक्ष एकमेका विरुद्ध ठाकलेले आहेत। या लोकसभा निवडणुकीनंतर किमान 2 पक्ष तरी लोप पावतील, मर्ज होतील की कुठेतरी मर्ज होतील, त्यातले माणसं इकडे तिकडे पळतील, पण 2 पक्ष तुम्हाला दिसणार नाहीत। तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडवलेल्या आहेत, त्यामुळे आता लक्ष प्रत्येक राजकीय नेत्यांचं आहे की आता मतदार राजा कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकणार। कराडमध्ये आपण आता आहोत आणि आपल्या सोबत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर। खरं तर साताऱ्याची जागा जी आहे ती फार चुरशीची आहे, प्रचार आता झालेला आहे, तोफा थंडवलेल्या आहेत, काय वाटतंय? आत्ताच आमची कराड शहराची सांगता सभा झाली, एक छोटीशी रॅली काढली, फार ऊन होतं आणि 6 वाजता प्रचार संपला आणि त्यामुळे आता घरी येऊन थोडं थांबलो। आता मला भेटीला काही जायचे लोकांना, काही लग्नाच्या भेटी आहेत। खूप चुरशीचा प्रचार झाला, खूप मोठ्या सभा झाल्या, दोन्ही बाजूच्या झाल्या। काल आमची लोकसभा मतदारसंघाची सांगता सभा सातारला झाली। शरद पवार होते, आपचे खासदार संजय सिंग होते, मी होतो आणि उमेदवार वगैरे सगळे आमचे आमदार नेते मंडळी होते। खूप मोठी सभा झाली, दोन्ही बाजूनी सभा झाल्या। पण मला वाटतं की नेत्यांच्या पेक्षा तर लोकांनीच या निवडणुकीमध्ये काय करायचं त्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जे निवडणुकीचे मुद्दे आहेत ते आम्ही लोकांच्यापर्यंत पुन्हा पोहोचवलेले आहेत आणि ते मुद्दे जनतेचे मुद्दे आहेत, सामान्य माणसाचे मुद्दे आहेत। महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार, त्याच्यामुळे होणारा त्रास आणि ही निवडणूक शेवटची निवडणूक असेल का, मोदींची हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल आणि खरंच संविधानाला धोका आहे का, त्यामुळे संविधान बचाव हा 5वा मुद्दा आहे। त्यामुळं महागाई, बेरोजगारी, शेतकरी, भ्रष्टाचार आणि संविधान बचाव। दुसरा प्रश्न असा आहे की उदयनराजेंचं म्हणणं आहे की विजयमध्ये झालेला आहे, फक्त घोषणा बाकी आहे। गेल्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 2 पक्ष एकत्र होते। उदयनराजांना 3 वेळेला आम्ही सर्वांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून दिलं होतं, पण त्यांनी 2019ला पक्ष बदलला, भाजपची साथ धरली आणि पोटनिवडणूक झाली। त्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही दोन्ही पक्षांनी मिळून त्यांचा 90,000 मतांनी पराभव केला होता। आता 3 पक्ष आहेत, तर त्यामुळे आता मार्जिन किती असेल ते त्यांनी वाटते तुम्हाला? आता 2 पक्षाचं 90,000 असेल तर 3 पक्षाचं किमान 1.5 लाख तर होईल ना। 1.5 लाखाने उदयनराजेंचा पराभव होईल असं वाटतं? होणार, त्यांचा पराभव नक्कीच होणार आहे। पण महायुतीने सुद्धा ताकद लावली, मुख्यमंत्री असतील, अमित शाह असतील, नरेंद्र मोदी असतील, सगळ्यांनीच ताकद लावलेली आहे। पण काय झालं की त्यांना सातारा लोकसभा मतदारसंघातील जनतेने 3 वेळेला निवडून दिलं, 4थ्यांदा पाडलं। तर त्यामुळं 3 वेळेला जेव्हा त्यांना निवडून दिलं नंतर ते पुन्हा राज्यसभेवर खासदार झाले, म्हणजे ते सलग मला वाटतं 12-1 वर्ष खासदार आहेत आणि त्यामुळं जनतेला त्यांच्या खासदारकीची कारकीर्द, त्यांनी पार्लमेंटमध्ये मांडलेली भूमिका, त्यांनी कुठले प्रश्न मांडले, कुठली भाषणे केली, हे लोकांचं लक्ष असतं। आणि मतदारसंघामध्ये विशेषतः दक्षिणेच्या मतदार भागामध्ये कराड, पाटण, उत्तर कराड, दक्षिण कराड ह्या भागामध्ये किती वेळा आले किंवा त्यांनी विकास कामामध्ये काही लक्ष घातलं का, कुठं लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले का, हा सामान्य माणूस विचार करतो। प्रत्येकाची काही मोठी कामं असतात असं नाही, पण बाबा आम्ही गेलो तर आमची भेट होईल का, पण हे सगळे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत आणि त्यामुळेच त्यांचा गेल्या वेळेला 90,000 मतांनी पराभव झाला। आता पराभव होईल यामध्ये काही शंका कोणाच्या मनात नाही आहे। कितीही मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री आले इथं तरी फक्त प्रश्न असा आहे की आता किती मार्जिन असेल, कारण मागच्या वेळेला उमेदवार हा दक्षिण भागातला होता। सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये दक्षिण भागाचा उमेदवार हा चांगला चालतो, पण यावेळेला दोन्ही उमेदवार हे उत्तर भागातले आहेत। दुसरा प्रश्न असा आहे की बारामतीत सुद्धा एक प्रतिष्ठेची निवडणूक झालेली आहे। खरं तर राष्ट्रवादीची ताकद आणि सगळ्या काही गोष्टी पणाला लागणार तिथे, काय अंदाज बारामतीमध्ये तुमचा? मी काही बारामतीला गेलो नाही, पण आम्हाला जे बातम्या येत आहेत किंवा तिथले नेते सांगतायत, काही फोन येतात, पत्रकार सांगतायत की तिथं 1 साइडेड सुप्रिया सुळे यांचा विजय होईल। त्यामध्ये काँग्रेसचे जे 2 आमदार आहेत, भोर आणि पुरंदरचे, त्यांची महत्त्वाची भूमिका असेल।
संघर्षर आहे आणि प्रचाराची गदारोळ तर आपण पाहतो काय ते, आणि घरातलं भांडण आहे. आणि त्यामुळं संघर्ष आहे असं म्हटलं जातं. पण मला वाटतं पवारसाहेबांच्याबद्दल जी लोकांची एक कृतज्ञताची भावना आहे की पवारांनी बारामतीला महाराष्ट्राच्या नकाशावर आणलं आणि खूप तिथं सुविधा केलेल्या आहेत. आता पवारांच्या आदेशातून अजित पवारांनी काही केलं असेल, दोघं एकच होते, परंतु जर शरद पवार नसते तर अजित पवार आज कुठं असते, हा सामान्य प्रश्न लोक विचारतात. आणि त्यामुळं हे जे घडलं किंवा निवडणुकीमध्ये जी भाषा वापरली गेलेली आहे ती लोकांना बिलकुल आवडलेली नाही. आज अजित पवार शरद पवारांच्याबद्दल जे काही बोलले, ज्या भाषेचा प्रयोग केला गेला ते कुणाला आवडलं नाही. आणि विशेष त्याच्यावर कळस म्हणजे मोदींनी शरद पवारांच्याबद्दल जे उद्गार काढले त्याला लोकांचा तीव्र संताप झालेला आहे. इतकं काय तर तिथल्या बातम्या आहेत, काही मी फोटोग्राफ पाहिले की मोदींच्या फोटोचं पोस्टर जे होतं अजित पवारांच्या उमेदवाराचं, ते पोस्टर देखील काढून टाकलं आणि आता अजित पवार आणि सुनेत्र पवार यांच्या दोघांचंच पोस्टर लावलेलं आहे, मोदींना पोस्टरवरून गायब केलेलं. इतकी तीव्र चीड मोदींच्या वक्तव्याबद्दल आहे. सर, महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त तणाव झाला तो सांगलीच्या जागेवरनं. सांगलीमध्ये विशाल पाटलांचं पारडं जड दिसतंय, मात्र काँग्रेसचे नेते जे आहेत ते विशाल पाटलांच्या बाजूने बऱ्यापैकी दिसत आहेत. महाविकास आघाडीचा धर्मपाल दिसत नाही. जर विशाल पाटील निवडून आले तर काँग्रेसमध्ये त्यांचं स्वागत करणार नाही. आता हे सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. मला आठवतं की मी, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम आम्ही सांगलीला गेलो होतो आणि आमचा अधिकृत उमेदवार शिवसेनेचा चंद्रहार पाटील यांना पाठिंबा द्या असं मी तिथं घोषित करत आलो होतो. त्यानंतर मी काही सांगलीला गेलो नाही. त्यामुळे आता पुढचं काही जर करायचं असेल तर ते आमचे प्रभारी शनिताला आणि प्रांताध्यक्ष नाना पटोले यांना संपूर्ण अधिकार आहेत. त्यामुळं शिस्तभंग कमिटीवर काही गरज नाही कोणाची जायची. तो जो काही निर्णय घ्यायचा आहे ते दोघं घेतील आणि त्यांनी घेतला असेल नसेल मला काय माहीत नाही. मी कराड आणि सातारा निवडणुकीमध्ये गुंतलो आहे. काही थोडा बाहेर गेलो होतो, सुरतला गेलो होतो, कोल्हापूरला गेलो होतो, सोलापूरला गेलो होतो, पुण्याला गेलो होतो, पण या परिसरातच मी आहे. तर पुन्हा मी सांगलेलं काही गेलो नाही. काय तुमचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये किती जागा महाविकास आघाडीला भेटतील? मी पहिल्यापासून सांगतोय की महाविकास आघाडीचं बहुमत येईल, म्हणजे 48 पैकी मेजॉरिटी जागा या महाविकास आघाडीच्या येतील. तर म्हणजे अंदाज आहे किती जागा? मेजॉरिटी म्हणजे 25 असू शकतात, 26 असू शकतात. पण आज मात्र रिपोर्ट जे येत आहेत त्यामुळं खूपच अनपेक्षित आणि महाविकास आघाडीच्या बाजूने अनपेक्षित निकाला गेला असं आत्ता वाटायला लागलेलं आहे. कारण आमची काल पुण्याच्या निवडणुकीबद्दल 3 तास चर्चा झाली. नाना पटोले होते, आमचे प्रभारी शनिताला होते, आणि ती चर्चा झाल्यानंतर पुण्याच्या चर्चेनंतर आम्ही सर्वसाधारण महाराष्ट्राची चर्चा केली. खूपच चांगला तिथं अंदाज बांधला गेला. काल रात्री सातारच्या सांगता सभेनंतर शरद पवारांच्या बरोबर बसताना 1 तासभर आम्ही गप्पा मारल्या. त्यांनी देखील उत्तर महाराष्ट्रातलं, विदर्भातलं चित्र सांगितलं आणि ते माझ्यापेक्षा जास्त फिरलेले आहेत ते. आणि त्यांचंही हेच मत होतं की तुम्हाला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल एवढा चांगला निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल. कारण लोकांनी हे जे GSTमुळं महागाई होणं, अर्थव्यवस्था ढासळणं, त्याच्यावर कर्ज काढणं, बेरोजगारी असणं, हे अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न, लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेले प्रश्न लोक भिडलेत त्या प्रश्नांना. आणि नेते काय सांगतात त्यापेक्षा मोदी नको होता, ही अशी लाट आहे, सुप्त लाट आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की जी तारंबळ, जी धावपळ मोदींची चाललेली आहे, त्यांची जी भाषा आपण बघतोय, जर तुम्हाला 400 पारचा तुम्ही नारा दिलेला आहे, तुमचा अबाधित निर्विवाद बहुमत येणार असेल तर तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चौकशी काय करताय? तुमचं सरकार येणार असेल तर तुम्ही तुमचा जाहीरनामा सांगा. पण त्यामुळं ते आता गोंधळलेल्या परिस्थितीत आहेत, त्यांची पराभव त्यांना डोळ्यासमोर स्पष्ट दिसत आहे. म्हणून काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेले विषय घेऊन मोदी बोलत आहेत आणि जी भाषा ते वापरत आहेत, शरद पवारांच्याबद्दल बोलले, ते राहुल गांधींच्याबद्दल बोलत आहेत. त्यामुळं कुठंतरी 10 वर्ष सत्तेत असलेला व्यक्ती, 10 वर्ष सत्तेत असलेलं सरकार
आपल्या 10 वर्षाच्या कामगिरीचा आढावा तर घेतच नाही. पण आम्ही जे 10 वर्षात करू शकलो नाही किंवा आश्वासनं दिलेली पूर्ण करू शकलो नाही ती आता करणार का, काहीच बोलत नाहीत. भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये मोदी चकार शब्द बोलत नाहीत. जनतेच्या प्रश्नाबद्दल चकार शब्द बोलत आहेत. फक्त काँग्रेस आली तर तुष्टीकरण होईल, काँग्रेस आली तर तुमचं मंगळसूत्र घेऊन जातील, काँग्रेस आली तर तुमच्या घरातली एक खोली घेऊन जातील. हे आणि काय काय म्हणजे न पटणाऱ्या गोष्टी डोकं चक्रावून जातात अशी विधानं पंतप्रधान करतायत. त्याच्यातून काय निष्कर्ष घ्यायचा तुम्ही घ्या. तुम्ही म्हणताय की 25-26 पर्यंत जागा येतील. समजा जर एवढ्या जागा आल्या काय होईल सांगता येते. पण मी एक जागा सोडतोय. पश्चिम महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रात तर कुठली जागा भाजपची कोणची जागा येईल मला तर काही वाटत नाही कुठली येईल म्हणून. सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, माढा, बारामती, शिरूर हे सगळे आमच्याच महाविकास आघाडीच्या जागा आहेत. अहमदनगरची जागा बारामती महाविकास आघाडीला मिळेल. बीडमध्ये खूप चांगली इंटरेस्टिंग परिस्थिती. तर जातीय समीकरण नेहमी होतं, आता आणखी तीव्र झालेलं आहे. लातूरची नक्की मिळणार आहे. नांदेडची चांगली परिस्थिती आहे. जालन्यामध्ये देखील आश्चर्यकारक निकाल लागेल. धुळे जरा थोडीशी टफ होती आमच्याकडे, पण तिथंही चांगली आहे असं काल पवारसाहेबांनी सांगितलं. नंदुरबार चांगली आहे. जर असा निकाल लागला तर राज्यातल्या राजकीय समीकरणं काय बदलू शकतात? मी आज पत्रकार परिषद घेतली दुपारी, त्यामध्ये बोललो ते तुम्हाला सांगतो की आज 6 पक्ष 3 एका बाजूला 3 एका बाजूला असे 6 पक्ष एकमेकाविरुद्ध ठाकलेले आहेत. या लोकसभा निवडणुकीनंतर किमान 2 पक्ष तरी लोप पावतील. मर्ज होतील की कुठंतरी मर्ज होतील. त्यातले माणसं इकडे तिकडे पळतील. पण 2 पक्ष तुम्हाला दिसणार नाहीत. घ्यायला तयार आहेत का? नाही तर आता ते काही मी सांगत नाही. फक्त मी तेवढंच सांगतो की 2 पक्ष राहणार नाहीत 6 पैकी. पाहता आपण बहुमत जे आहे ते महाविकास आघाडीला मिळेल. जास्तीत जास्त जे आहे ते जागा मिळतील आणि त्यानंतर जे आहे ते कुठेतरी राजकीय समीकरण सुद्धा बदललेले पाहायला मिळतील. 2 पक्ष ते आहे त्यामध्ये मोठा बदल पाहायला मिळेल असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन प्रशांत माने, राजेश सुर्णे, एबीपी माझा, कराड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.